हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप म्हणजे खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे। तर याला काय काय लागतं आणि याला कसं बनवायचं ते भी बघूया। तर मी इथे 8 ब्रेड घेतलेला आहे। 8 ब्रेड घेतल्यावर ब्रेडला कट करावा लागेल। पूर्णपणे नाही कट करायचा आहे। तर याचा जो बाजू आहे त्याला कट करायचा आहे। तर चारू बाजूनी मी इथे कट करत आहे, बघू शकता। जास्त कट नाही करायचा आहे। तर चारों बाजूनी कट करून झाल्यानंतर ब्रेडला साइडमध्ये ठेवूया। तुम्ही जे कट केलेला भाग आहे तुम्ही त्याचे ब्रेड क्रम्स बनवू शकता किंवा चहामध्ये वगैरे खाऊ शकता। आता इथे सगळे ब्रेड कापून घेतलेला आहे आणि दोन ब्रेड मध्ये इथे ठेवलेला आहे। दोन ब्रेड ठेवल्यावर मी ते याच्यावर एक प्लेट ठेवते। प्लेट ठेवून मी इथे ब्रेडला कट करणार आहे, कापून घेणार आहे परत एकदा, ताकी मी ते राउंड शेपमध्ये ब्रेड यावं म्हणून मी ते राउंड शेपमध्ये कट करून घेते। गोलाकारमध्ये तुम्ही बघू शकता। चाकूने कसा कापून घेते ते। कापून घेतल्यावर प्लेटला आपण साइडमध्ये ठेवूया। आज आपण इथे ब्रेडचा पिझ्झा बनवणार आहोत। खूप टेस्टी आणि सिंपल बनवू शकता तुम्ही घरातच। बाहेरचं खाण्याऐवजी तुम्ही घरातच बनवू शकता। तुम्ही बघू शकता मी ते राउंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही उरलेले ब्रेडचे पण तुम्ही पिझ्झा वगैरे बनवू शकता, कुठलाही स्नॅक्स पण बनवू शकता। तर मी ते सगळे ब्रेडला कट करून घेतल्यावर इसे साइडमध्ये ठेवूया। तर तुम्ही बघू शकता 8 ब्रेड मी इथे कट करून घेतलेला आहे। याला साइडमध्ये ठेवल्यावर मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅन हलकासा आपण गरम करून घेऊया, जास्त नाही, थोडासा गरम करून घेतल्यावर ब्रेडला पण आपण थोडासा क्रंचीनेस बनवूया। बघू शकता मी ते एकदम लो फ्लेममध्ये ठेवून, गॅस फ्लेम लो मध्ये आहे आणि ब्रेडला मी ते सेकून घेत आहे। तुम्ही बघू शकता तुम्ही थोडासा क्रंचीनेस येत आहे। तर ब्रेड हलकासा गरम झाल्यावर तुम्ही इसे काढू शकता। तर पॅन मध्ये किती बसतात तेवढेच ठेवून तुम्ही याला गरम करू घेऊया। इथं तेल या किंवा बटर वगैरे लावायचं काही जरूरत नाही तुम्हाला। इथं तसंच त्याला गरम करून घेऊ शकता। आता सगळे ब्रेड पण असंच गरम करून घेऊया, गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता इथं हलकासा गोल्डन ब्राउन कलर पण येत आहे। तर मी ते सगळे ब्रेडला एक एक करून गरम करून घेत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडता असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आता सगळे ब्रेड गरम झालेला आहे। त्याला ब्रेडला आपण थोडंसं थंड होईपर्यंत साइडमध्ये काढून ठेवूया। तोपर्यंत एक दुसरा पॅन घेऊया। पॅनमध्ये इथे मी बटर पेपर ठेवत आहे। बटर पेपर ठेवल्यावर जे आपण ब्रेड गरम करून घेतलेला आहे याला तसंच सेट